नमस्कार. आज आपण महागाव तालुक्यातील राहूर आणि शिरपुली शेतशिवारामध्ये आहोत. रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे राहूर आणि शिरपुली परिसरातील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या विषयावर बोलण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. भाऊ, अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा गेल्या सीझनमध्ये शेतकऱ्याला भेटला. त्यातल्या तर शेतकऱ्याला पीक विमा सुद्धा मिळाला नाही आणि जून महिन्यात काही प्रमाणात शेतकऱ्याच्या पेरण्या झाल्या होत्या, परंतु रात्री मोठ्या प्रमाणात राहूर आणि शिरपुली परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं. काय सांगता? हा मोठी शेतकऱ्यांची हानी या अतिवृष्टीमुळे झालेली आहे. शासनाने याची तात्काळ दखल घेतली पाहिजेत. जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले पाहिजे संबंधितांना. आणि जे शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे, जो त्याच्यासमोर येणाऱ्या काळात जो उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्याची जी काही अपरिमित अशी जी हानी झालेली आहे त्याच्याबद्दल शासनाने संवेदनेने विचार करण्याची गरज आहे आणि तात्काळ त्यांना मदत मिळणं गरजेची आहे. पेरणीच्या अनुस्वरूपाने मदत मिळणं तात्काळ गरजेचे आहे. त्याचबरोबर ज्या शेती खरडून गेलेली आहे त्याचं जे काही लेवल करण्याची गरज आहे, तर अशा अनेक तातडीच्या बाबी आहेत, त्याही शासनाने केल्या पाहिजे. आणि कायमस्वरूपी ज्या अशा परिस्थितीमुळे जे कायमस्वरूपी काय व्यवस्था करता येते याच्यावरही शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. या संदर्भात मी उद्या जिल्हाधिकारी यवतमाळ यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना अवगत करणार आहे आणि शासनाची मदत लवकरात लवकर कशी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आपण पाहतो की 2024 आणि 25च्या खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि महापूर झाला होता, परंतु यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून सुद्धा पीक विम्यातून वगळण्यात आलाय. शासनाकडे या संदर्भाने तुम्ही शेतकऱ्याच्या हितार्थ काय मागणी करसाल? नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने हे जे सरकार आहे, हे या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात हे सरकार काही गांभीर्याने घेत नाही. मग पीक विम्याचा प्रश्न असेल, हमी भावाचा प्रश्न असेल, या व्यतिरिक्त ज्या काही आणखीन ज्या आपत्तीच्या ज्या व्यवस्थापनाच्या संदर्भात ज्या काही शासनाचं धोरण असायला पाहिजे त्याच्याही निष्काळजीपणा ही शासनाची दिसते आहे खऱ्या अर्थाने. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यावर तात्काळ प्रशासन जागं व्हायला पाहिजे. त्यांनी तात्काळ येऊन या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे. त्याच्याशिवाय हा शेतकरी काही उभा राहू शकणार नाही, टिकणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनाही आता थोडं गांभीर्याने घेऊन शासनाने अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावे लागतील. त्याच्याशिवाय आपल्याजवळ गत्यंतर नाही आहे. नक्कीच आपण पाहू शकता की रात्री झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामध्ये राहूर शिरपुली परिसरातील शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन नाईक आपल्यासोबत होते. शेतकऱ्याच्या समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव, यवतमाळ.